अग्रवाल जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट व नरेशभाई चाळके मित्र मंडळाकडून रामखिसडीचे वाटप। अयोध्या येथे प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिरात श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली, म्हणजेच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार झाले। जय श्रीराम। आज आपण 500 वर्षानंतर देशात रामाच्या मंदिराच्या सुवर्ण क्षणाचे मानकरी आहोत आणि आपण साक्षीदार आहोत। 500 वर्ष गुलामीत गेलेलं आपलं अस्तित्व आपण आज परत एकदा उभं केले। या सुवर्ण क्षणी मला एकच सांगावं वाटतं, हे आमच्या पूर्वजांनी केलेली पुण्याई आहे की आज आमचं राम मंदिर तिथे उभं राहिले। या 22 जानेवारी हा दिवस हिंदू कालगणनेनुसार सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखाचा दिवस आहे आणि याची मुहूर्तमय रोवली ते आमचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं एक स्वप्न आज कुठेतरी साकार होताना आम्हालाही दिसते। याच्यात कुठेतरी आमचा खारीचा वाटा असावा म्हणून आज आम्ही सर्वसामान्यांसाठी इथे खिचडीचं वाटप करतोय। अग्रवाल जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण ही आज इथे खिचडी वाटप करतोय। या हिंदूंसाठी हा एक सुवर्ण क्षण आहे आणि तो कुठेतरी आपण सगळ्यांच्या आनंदात आपण सहभागी आहोत आणि हे असे क्षण वर्षोनिवर्ष आपल्या मनात कोरले गेले पाहिजे हीच सदिच्छा। आणि आज राम मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी सगळ्यांना सर्व जनतेला खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र। आज 22 जानेवारी हा हिंदू धर्मातला अत्यंत असा सोन्याचा दिवस म्हणून आपण ओळखू शकतो, कारण की 500 वर्षानंतर जिथे आपलं राम मंदिर हे उभं राहतंय, हे मंदिर उभं राहावं ही हिंदू सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची मनापासून इच्छा होती। नंतर याच गोष्टीची आहे की हा सुवर्ण दिवस बघायला बाळासाहेब आपल्यामध्ये नाही आहे, पण तमाम शिवसैनिकांच्या रूपामध्ये बाळासाहेब हा आजचा सोन्याचा दिवस बघताय। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या निमित्तानं नरेशभाई यांनी, उपशहरप्रमुख नरेशभाई यांनी आणि त्यांच्याच संलग्न राजे शिवाजी उत्सव मंडळ वाशी यांच्यातर्फे सर्वसामान्यांसाठी, कामगारांसाठी खिचडी वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। तर आजच्या दिवशी सर्व हिंदू बांधवांना 500 दिवसानंतर हा जो सुवर्ण दिवस उजाडला आहे याच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि गर्व से कहो हम हिंदू है।